श्री गुरुदेव सुप्रभात सर्वांना. आज गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना. आणि माझ्या इकडे धारा चालू झाल्यात बघा. आणि इकडे श्रेया पण गाईंच्या वासरांना दूध पाजते. घास आणून टाकलाय कुटी करण्यासाठी. सकाळची लाईट असल्यामुळे आज सकाळीच कुटी करून ठेवावं लागणार आहे. आणि पुरण घातलेलं होतं बघा. पुरण परतून घेतलं, वाटून घेतलं आणि आमटीला पण फोडणी दिली. आणि सुंदर अशा छान पोळ्या करायला चालू झाल्यात बघा माझ्या तुपाच्या. आणि पोळ्या करून गुरुमाऊलींना नैवेद्य पण दाखवायचा आहे, कारण गुरुमाऊलीची प्रतिमा आणलेली होती आणि आंबे पण छान पिकलेले होते. म्हणून मी काय केलं, म्हणलं चला पुरण घालावं. आणि माझी इच्छा होती गुरुमाऊलीची प्रतिमा आणल्यानंतर पुरण घालण्याची, म्हणून इकडे पुरण पण घातले. मी पुरणपोळी सुंदर असा स्वयंपाक केला आहे बघा. भात, आमटी, पुरणपोळी. आणि इकडे माझ्या पुरणपोळ्या चालू होत्या. आणि पिऊची इकडे देवपूजा चालू होती, कारण मला गाईंचं बघायचं होतं. गाई सोडून द्यायच्या होत्या, त्याच्यामुळं म्हणलं पिऊला तू घे देवपूजा करून. मी परत गाईचं बघायला गेले आणि तिच्याकडे चांगली छान अशी देवपूजा चालू होती बघा. अगदी मनोभावे देवपूजा करते बघा ती. आणि इकडे मी पाणी वैरण ही करून गाईला येईपर्यंत तिची देवपूजाही झाली होती. आणि आंब्याचा रस पण बनवला होता बघा. आंब्याचा रस बनवला आणि गुरुमाऊलींना छान असं जेवायला वाढलं, कारण आज आम्हाला भरपूर कामं होती. कारण आज आम्हाला गावात जायचं होतं, मंदिरात गुरुमाऊलींची आरती करायची होती. आणि असं पण त्याआधी खवा द्यायला जाताना ह्यांच्याबरोबर मी गेले होते. थोडीशी शॉपिंग करायची होती. आणि मी सोनाराच्या दुकानात आले बघा, कारण असं की माझ्या दुकानातला झुमका आहे ना, त्या झुमक्यातला नारळ पडलेला होता. म्हणजे बरं झालं असं समोरच माझ्या पडला त्याच्यामुळे, कारण त्याचे त्या जी काही साकळ्या असतात ना, ती बऱ्याच कुजल्यात म्हणली ती साकळ्या. तुम्ही याला लक्ष ठेवा, कधीही पडू शकतं. त्यांनी कात्रीनं असं चिमटून दिले. आणि मी गेले ते लेकरांसाठी कपडे घेण्यासाठी, परंतु असं झालं तिथं कपडेच नव्हते लेकरांचे, छोट्या लेकरांचे अशा साड्या वगैरे. आणि जसे की मोठ्या माणसांचे ते पुरुषांचे हे होते, मटेरियल होते, असे कपडे होते त्यांच्याकडे, असे लेकरांचे कपडे नव्हते. मग तिथून आलोत आणि धारा काढून घेतल्यात. लवकरच खवात करायला चालू केला आहे बघा, कारण आम्हाला जायचं होतं गावात आरती करण्यासाठी. आणि लवकरच इकडं मी आरतीही लावून घेतल्यात. आज गुरुमाऊली जायचे होते, त्याच्यामुळे म्हणलं चला गुरुमाऊलींची घरी पण आरती करून आपण परत मंदिरात नेऊ. आणि मंदिरात आलो. 7:30 पावणे 8 वाजले होते. 8:30ला आरती होती. छान अशी आरती चालू झाली बघा. छान अशी पायघडी करून घेतली. आणि आज यजमानपद हे आम्हाला आलं होतं, कारण आम्ही दोघांनीच आरती केलेली होती. कारण आम्ही 8 दिवस गुरुमाऊलींच्या प्रतिमेची सेवा केलेली होती, त्याच्यामुळे आज आम्हाला यजमानपद आलेलं होतं. आणि खूपच बाया जमल्या होत्या. खूप आनंदाचा क्षण होता तो खरंच. आता तर ओपन आरती झाली, खूपच आनंद वाटतो बघा. आणि आता शेवट झाला आणि आम्ही सगळे चाललोत. आता गुरुमाऊलींची प्रतिमा दुसऱ्यांच्या घरी जाणार होती, म्हणून मी शेतातून थोडे आंबे नेले होते गुरुमाऊलींच्या म्हणजे समोर मांडण्यासाठी. आणि ही विठ्ठल रुक्मिणीची म्हणते चला बाय, ब्लॉग इथं